राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली पुण्यात आत्तापर्यंतची सर्वात मोठी लूट समोर आली आहे। एका निवृत्त व्यावसायिकाला चक्क 12 कोटी रुपयांहून अधिकचा गंडा घातला आहे। अवघ्या 11 दिवसात कोट्याधीश होण्याचं स्वप्न दाखवून या भामट्यांनी 75 वर्षाच्या आजोबांना कसं कंगाल केलं, हा धक्कादायक प्रकार समजून तुमचेही डोळे पांढरे होतील। हडपसर भागात राहणाऱ्या या वयोवृद्ध आजोबांना जानेवारी महिन्यात एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता। शेअर बाजारात गुंतवणूक करा आणि घर बसल्या लाखो रुपये कमवा, अशा आशयाचा तो मेसेज होता। सुरुवातीला कुतूहल म्हणून त्यांनी प्रतिसाद दिला, पण त्यांना कल्पनाही नव्हती की हा एक मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर जाळ्याचा भाग आहे। या चोरट्यांनी हळूहळू संवाद वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला। सायबर गुन्हेगारांनी या निवृत्त व्यावसायिकाला एक अशी योजना सांगितली की ज्यात अवघ्या 11 दिवसात तब्बल 54 कोटी रुपयांचा परतावा मिळणार होता। इतक्या मोठ्या रकमेच्या आमिषाला बळी पडून त्यांनी मागील 3 महिन्यांच्या काळात चोरट्यांनी सांगितलेली 8 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले। अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने एकूण 12 कोटी 31 लाख रुपये या आजोबांनी चोरट्यांच्या हवाली केले। आजोबांचा विश्वास बसल्यानंतर चोरट्यांनी त्यांना VIP स्टॉक 24 नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले। या ग्रुपमध्ये अनेक बनावट आकडे आणि गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्याचे खोटे स्क्रीनशॉट रोज शेअर केले जात होते। ग्रुपमधील इतर सदस्य आपल्याला कसा फायदा होत आहे हे सांगून आजोबांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करत होते। या खोट्या वातावरणाला बळी पडून त्यांनी आपली पुंजी लावण्यास सुरुवात केली। परतावा मिळवण्याची वेळ आली तेव्हा चोरट्यांनी पुन्हा नवनवीन कारणे सांगून अधिक पैशाची मागणी सुरू केली। आपली मूळ रक्कमही परत मिळत नसल्याचं पाहून आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली। सध्या पुणे पोलीस या व्यवहाराचा आणि संशयास्पद बँक खात्यांचा तपास करीत आहेत।